इराण आणि इस्रायलच्या युद्धामध्ये आता अमेरिकेने उडी घेतल्यानंतर हा जो युद्धाचा पूर्ण भडका उडालेला आहे त्याचा साहजिकच ग्लोबल इकॉनॉमीवर आणि खास करून भारताच्या अर्थव्यवस्थेवरती सुद्धा परिणाम होऊ शकतो. भारत हा ऑइल डिपेंडंट देश आहे आणि भारत हा जगभरातल्या सगळ्या देशांमधला थर्ड लार्जेस्ट इम्पोर्टर ऑफ ऑइल म्हणजे तिसरा सगळ्यात मोठा ऑइल आयात करणारा देश आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यातनं आपल्याला कळू शकतं की आपली ऑइलवरती डिपेंडन्सी किती आहे. हा जो स्ट्रेट ऑफ हॉर्मोज हा जो पट्टा जो बंद करण्यात येतो 33 किलोमीटरचा ज्याच्यातनं ऑइल ट्रॅव्हल होतं त्याच्यामधनं जगभरातलं जे काही ऑइल ट्रान्झॅक्शन होतं त्यातलं 20% ऑइल हे या पट्ट्यातनं येतं आणि त्याच्यामुळे हा पट्टा बंद झाल्यानंतर साहजिकच ग्लोबल ऑइलच्या प्राइजेस आहेत त्या वाढणार आहेत. भारताचं कन्झम्पशन जे आहे ते साधारणपणे 5.5 मिलियन बॅरल प्रतिदिन आहे आणि जसं पेट्रोलियम मिनिस्टरने सांगितलं की गेल्या काही वर्षामध्ये आपण ऑइलचा इम्पोर्ट हा डायव्हर्सिफाय केला. एक काळ असा होता की आपण 70 ते 80% ऑइल हे या पट्ट्यातनं मागवायचो. आज आपण रशियामधनं ऑइल घेतो किंवा बाकीच्या देशांमधनं घेतो त्यामुळे हे पर्सेंटेज आज 70-80% साधारणपणे 40 ते 45% आलंय. त्यामुळे सुरुवातीला 1-2 आठवडे हे युद्ध जरी का असंच सुरू राहिलं तरी त्याचा डायरेक्ट तेवढासा इम्पॅक्ट आपल्या इकॉनॉमीवरती पडणार कदाचित नाही. परंतु असं असलं तरी जर काही युद्ध कंटिन्यू राहिलं तर त्याचा ग्लोबल ऑइल प्राइजेसवरती फरक पडेल, त्याच्यामुळे करंट डेफिसिटवरती फरक पडेल. साधारणपणे असं मानलं जातं की ऑइलची प्राइस जर का $10 पर बॅरल वाढली म्हणजे आता ती $77 आहे ती समजा $87 किंवा $90 पर्यंत केली तर त्याचा इंडियन जीडीपी वरती 0.5% इम्पॅक्ट पडतो. हा फार मोठा इम्पॅक्ट आहे कारण करंट डेफिसिट वाढतं, रुपयाची घसरण होते आणि त्याच्यामुळे हे युद्ध जर का 2 आठवड्यापर्यंतच्या आतमध्ये सीमित झालं तर कदाचित आपण त्याच्यापासून इन्सुलेट राहू. परंतु ते 2 आठवड्याच्या वर गेलं आणि जर का महिना किंवा त्याच्यापेक्षा जास्त चालू राहिलं तर निश्चितच ह्याचा दूरगामी परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेत होईल. आपलं इन्फ्लेशन वाढेल, आपलं करंट डेफिसिट वाढेल आणि आपल्याला इकॉनॉमीच्या जीडीपीवरती फटका बसेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.